मी अरविंद बेंडगा। आज आपण तलासरी तालुक्यातील तलासरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले आहोत आणि या ठिकाणी नशामुक्त भारत अभियान सुरू आहे। नेमकं या अभियानाचा उद्देश काय ते आपण जाणून घेणार आहोत। पालघर जिल्ह्यात वाढत्या व्यसनधीनतेला आळा घालण्यासाठी आणि तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने नशामुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचा एक भाग म्हणून पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या पुढाकाराने तलासरीत विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। अभियान आपल्या तलासरी तालुक्यामध्ये राबवलेलं आहे आणि त्याचाच एक उपक्रम म्हणून आज आपण या ठिकाणी मॅरेथॉन रॅली आयोजित करणार आहोत। तर आपण हे जे अभियान तलासरी पोलिसांच्या वतीने राबवलं जात आहे त्यासाठी तलासरी पोलिसांचं जरा जोरात टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी अभिनंदन करायचं आहे। आपल्या या नशामुक्त अभियानामध्ये नशामुक्त भारत अभियान अंतर्गत माननीय आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 13 पासून ते आज शेवटचा 17 तारखेपर्यंत वेगवेगळे उपक्रम आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राबवले। यामध्ये सुरुवातीला सोशल मीडिया माध्यमातून जनजागृती असेल, त्याचबरोबर गावागावात जाऊन लोकांमध्ये जागृती असेल, निबंध स्पर्धा असेल, प्रभात फेरी असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। आणि एक आपण अकॅडमीची एक शिस्तबद्ध सर्व आपण एक विद्यार्थी आहोत। आपणही भविष्यात भरतीसाठी शासनामध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहात, त्याच्यासाठी मनापासून आम्ही शुभेच्छा देतो। परंतु हे करत असताना आपली एक सामाजिक बांधिलकी जबाबदारी म्हणून आता सध्या आपण जर बघत असेल तर तरुणांमध्ये नशेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आपला हा ट्रायबल भाग, आदिवासी भाग आहे, यातल्या तरुणांना या नशेपासून वाचवायचा आहे आणि त्यासाठी आपण एक दूत म्हणून काम करायचं आहे। सन्माननीय तहसीलदार सुद्धा वेळात वेळ काढून आज आपल्याला उपस्थित राहिलेले आहेत। आम्हाला एक संदेश द्यायचा आहे की प्रशासन आपल्या सोबत आहात, आपली सारखी टीम आमच्या सोबत आहे। आपल्या माध्यमातून आपण तरुणांपर्यंत एक मेसेज पोहोचवायचा आहे की बाबा ड्रग्स सेवन करू नका। बऱ्याचदा ह्या गोष्टी संगतीनं होत्या, सुरुवात होते संगतीनं, परंतु आयुष्य बर्बाद होतं। प्रशासन म्हणून आम्ही तयार आहोत आणि आपण एक शासनाचे दूत म्हणून, भावी एक ऑफिसर किंवा स्टाफ म्हणून तुम्ही तयार आहात का? तर आपण सगळेजण सोबत एक टीमवर काम करू। आपल्या गावात गेल्यानंतर आपली एक माझी कळकळीची विनंती आहे, जी कोण ड्रग्स सेवन करत असेल, गांजा करत असेल, तरस असेल, एमडी असेल, अशा पद्धतीची वेगवेगळ्या आता मेडिकलमध्ये टॅबलेट सुद्धा मिळतात नशेच्या, असा जो कोण करत असेल त्याचं मार्गदर्शन करा, त्याला परावृत्त करा। कोण असं विक्री करत असेल तर मी सगळ्यांना तुम्हाला जाहीर सांगतो की तुम्ही मला कधीही पोलीस स्टेशनला येऊन माहिती द्या साहेब की आमच्या भागामध्ये असा असा प्रकार चालू आहे, आमच्या शाळेच्या आसपास चालू आहे, आमच्या विद्यार्थी असं करत आहे, आपण त्यांच्यावर कडक कारवाई करू, नशामुक्त करून आपलं नशामुक्त तलासरी झाल्यानंतर नशामुक्त पालघर आणि नशामुक्त महाराष्ट्र भारत होणार आहे। तर आपण सगळेजण सहकार्य करा। आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप कमी वेळात तुम्ही सगळेजण तयार झाला आणि आपण आता एक मॅरेथॉन स्पर्धा घेणार आहेत। आपण त्याच्यामधून 3 विजेते काढणार आहोत आणि त्यांना माननीय तहसीलदार सरांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत। तर मी सर्व आपण जे तयार आहेत मॅरेथॉनसाठी त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो। जुन्या काळातले आजी आजोबा वगैरे होते त्यांचा प्रकार वेगळा होता, परंतु आताच्या आधुनिकतेच्या किंवा पश्चिमात्यकरणाच्या काळामध्ये आता नशा करण्याचे खूप वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत आणि हे नवीन नवीन पर्याय जर कोण वापरत असेल तर ते आहे तरुण आहे। कारण बऱ्याच वेळा बघा तुम्ही सुद्धा तरुण आहे आणि सुरुवात आपल्याला स्वतःपासून करायची आहे आणि आज आपण निर्धार केला पाहिजे का मी कधी नशा करणार नाही। आजच्या या कार्यक्रमामधून तुम्ही सर्वजण 100% प्रत्येक जण जरी तयार झाला तरी कार्यक्रम आपला यशस्वी होईल आणि तुम्ही वैयक्तिकरित्या झाल्यानंतर आपल्या आजूबाजू एक सामाजिक उपक्रम, सामाजिक बांधून आजूबाजूच्या आपले लोक वगैरे असतील त्यांच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं। तर सर्वप्रथम म्हणजे आपण जरच का आपलं वाईट असतो, एक म्हण आहे अति तेथे माती,
अति प्रमाणात कोणत्याही गोष्टीचं सेवन झालं, जसं गोड आपण म्हणतो, मिठाई म्हणतो, अति प्रमाणात जो मिठाई खातो त्याला डायबिटीज, शुगर वगैरे होतात, बरोबर की नाही? तर त्याचबरोबर अति प्रमाणात कोणत्याही गोष्टीचं सेवन केलं तर ते आपल्याला शरीरासाठी घातकच असतं. म्हणून आपण आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार अति प्रमाणात थंडाचं जे सेवन आपल्या भागामध्ये चाललेलं आहे त्याचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम हळूहळू समोर यायला लागलेले आहेत आणि येत्या काही 10-5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे आरोग्याच्या समस्या दिसून येणार आहे असा अंदाज आहे. त्यामुळे आपल्याला अति प्रमाणात थंडाचं सेवन जे आहे ते सुद्धा कमी केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. या दृष्टीनं सुद्धा तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे. आपल्या आजूबाजूला कुटुंबात, शेजारी पाजारी समाजात जर चालला असेल तर त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की ही गोष्ट आपल्या आरोग्यासाठी धोकादायक होणार आहे.
व्हेरी गुड. अमोल 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 कॅच अमोल. स्प्रिंट घे. चल. भूमिका चल. शाबाश. चल उर्मिला चल कॅच उर्मिला. चल दीपेंद्र. गाडी साऊंड चल उर्मिला चल. व्हेरी गुड. शाबाश व्हेरी गुड. चल पुढे चाल. चल. शाबाश व्हेरी गुड. आता भरतीला 1600 आहे. शाबाश चल. चल. विशाल व्हेरी गुड. विशाल. नीरव चल. स्प्रिंट नीरव. एंडिंग स्प्रिंट. चल अश्विनी. चला. प्रणिता तोड राहिला. प्रणिता. शाबाश अश्विनी व्हेरी गुड. बहुत निकिता. साधना व्हेरी गुड. साधना. वेल डन. चला. चल आकाश चल. वेल डन. आपले फोटो एक नंबर. मॅडम आपल्या पळाले. मॅडम एक नंबर. वेळ घेता प्रत्यक्ष आता आपण या स्पर्धेचा निकाल सुद्धा आपल्यापर्यंत आला आहे. तर बक्षीस समारंभाला पण सुरुवात आपण करूया. यामध्ये मुलींच्या गटामध्ये 3रा क्रमांक या मुलीचा आलाय. तिचं नाव आहे रोशनी भुरा. हिचा 3रा क्रमांक आलाय. तिला येथे देवरे साहेबांच्या हस्ते आम्ही सगळ्यांनी बघितल्यानंतर म्हटलं की थोडी स्लो धावलेली वाटली. हरकत नाही. उर्मिला बिरारी या ठिकाणी तलासरी नगरसेवक सुहासजी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते मेडल व पुष्प देऊन तिचं स्वागत करायचं आहे. नेहमी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सुहास यांच्याकडनं सुद्धा होत असतं. त्यांच्याकडनं उर्मिलाचं या ठिकाणी स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. तिचं नाव आहे भूमिका मंडळ.
तलासरी पोलिसांचे PI साहेब जोड साहेबांना विनंती करतो की मॅडमला पुष्प देऊन तिचा तलासरी पोलिसांच्या वतीने आपण स्वागत सत्कार करायचा आहे. प्रथम क्रमांक भूमिका मंडळ जोरदार मुलांसोबत लावली. हो, बंडगर सरांचं मार्गदर्शन असल्यावर नक्कीच अतिशय उत्कृष्ट असे मॅरेथॉनपटू आपल्या तलासरीमध्ये तयार होत आहेत. मुलांच्या स्पर्धेकडे आपण जाऊया. मुलांमध्ये तिसरा क्रमांक आहे राकेश दांडेकर. PSI शिंदे सरांना मी विनंती करतो की आपल्या हस्ते ट्रॉफी त्याला द्यायची आहे. पुष्प व ट्रॉफी राकेश दांडेकर जरा जोरात टाळ्या वाजवायच्या. स्पर्धा म्हटल्यावर नंबर तर परत यायचा नसतो. दुसरा क्रमांक आहे प्रतीक मलावकर. या ठिकाणी इभार साहेब आलेले आहेत. प्रदीप मलावकर आयता आहे. डहाणू तालुका शिवसेनेचे संयोजक आहेत ते तलासरीचे. इभार साहेबांच्या हस्ते प्रतीक मलावकरला या ठिकाणी ट्रॉफी दिली जाते. यानंतर मुलांमध्ये प्रथम क्रमांक आहे. अतिशय निर्विवादपणे त्यांनी प्रथम क्रमांक काढला. त्याचं नाव आहे अविनाश तुंबले. मी तलासरी तालुक्याचे तहसीलदार साहेब माननीय पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं बक्षीस द्यायचं आहे. अतिशय सुंदर अशी शरीरयष्टी, काटक आहे. आपला आदिवासी समाजच मुळात काटक आहे आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अविनाशजी मिळवले. त्याचं जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी कौतुक करायचं आहे. यानंतर अधिकारी कर्मचारी सुद्धा धावले. खरं म्हणजे कामाच्या सगळा व्याप सांभाळून फिटनेस जोपासणं सोपं नसतं आणि त्यामध्ये आपल्या तलासरी पोलिसांच्या महिला कॉन्स्टेबल सविताताई वाडिया यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी PSI दरगुडे साहेबांच्या हस्ते पुष्प देऊन त्यांच्या या ठिकाणी स्वागत करणार आहे. सविताताई वाडिया खरं म्हणजे आपली जबाबदारी सांभाळून 3 किलोमीटर त्यांनी स्पर्धा पूर्ण केली. त्यांचं करावं थोडं कौतुक कमी आहे. जरा जोरात त्यांच्याकडे एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. यानंतर पुरुष गटामध्ये मधु सांबर पोलीस कॉन्स्टेबल यांनी सुद्धा स्पर्धा पूर्ण केलेली आहे. त्यांचं विकास चरुकडे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी मधु सांबर साहेबांचा PSI उमतोड साहेबांचा नेहमीच मागे असतात पण त्यांचं खूप योगदान असतं. मधु सांबर साहेबांच्या हस्ते मधु सांबर साहेबांचा प्रथम क्रमांक आलाय. कर्मचारी वर्गामध्ये त्यांनी स्पर्धा पूर्ण केलेली आहे. या ठिकाणी मला वाटते ही स्पर्धा अतिशय आनंदाच्या वातावरणात संपन्न झालेली आहे. दीप अकॅडमीचे प्रमुख सत्यवान सरांचं या ठिकाणी PI साहेबांनी जरा पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करणं योग्य होईल असं मला वाटतं की त्यांनी त्यांची संपूर्ण टीमचं स्वागत आहे. व्यक्तीने स्वागत असतं, त्यांच्या पूर्ण अकॅडमीचे स्वागत आहे. तर जरा जोरात टाळ्या वाजवून सरांसाठी सगळ्यांनी त्यांचं या ठिकाणी कौतुक करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे. या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणारे तलासरीचे नगरसेवक सुहासजी सुरती साहेब, नंतर इबार साहेब, त्यानंतर या ठिकाणी काही पोलीस पाटील उपस्थित आहेत, काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित आहेत, तहसीलदार साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आहेत. त्याचप्रमाणे तलासरी पोलिसांचे सर्व अधिकारी कर्मचारी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत असतील, ज्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी DJ उपलब्ध करून दिला त्या DJ वाल्या बंधूंचा सुद्धा या ठिकाणी तलासरी पोलिसांच्या वतीने मनपूर्वक असा आभार आहे. पत्रकार बंधू सुरेशजी वळवी नेहमीच अशा सामाजिक कामामध्ये पुढे असतात, त्यांचं सुद्धा तलासरी पोलिसांच्या वतीने मनपूर्वक असं आभार आहे. तलासरी पोलिसांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचं पुन्हा एकदा आपण सगळेजण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं सगळ्यांचा आभार मानू. आणि हे अभियान असे विविध प्रकारचे अभियान, कारण की एखाद्या पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून जेव्हा एखादा संकल्प केला जातो तेव्हा नक्कीच त्याला यश मिळत असतं. तर तलासरी पोलिसांचं पण सगळ्या आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आपण मनपूर्वक आभार मानू. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपले असं PI साहेबांच्या संमतीने मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव अजय गोरड, पोलीस निरीक्षक तलासरी पोलीस स्टेशन. सध्या आम्ही माननीय पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये
अंमली पदार्थ विरोधी जो दुष्परिणाम आहेत त्याचे अंमली पदार्थाचे त्याच्या अनुषंगाने जनजागृती करत आहोत। सदर जनजागृती आम्ही 13 तारखेपासून सुरू केलेली आहे। 13 ते आज 17पर्यंत आम्ही जनजागृती विविध माध्यमातून केलेली आहे। 13 तारखेला आम्ही आमच्या सर्व पोलीस स्टेशनचे जे 35 जनसंवादचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्याच्यामध्ये सरपंच, उपसरपंच, गावातले पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे स्टिकर, व्हिडिओ, बॅनर पाठवून 35 गावातील नागरिकांमध्ये जनजागृती केलेली आहे। सोशल मीडियामधून फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, त्या माध्यमातून आम्ही जनजागृती केलेली आहे। 14 तारखेला आम्ही जे शाळेमधले जे वेगवेगळ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जाऊन आम्ही मुलांमध्ये जनजागृती आमचे अधिकारी अंमलदारांनी केलेली आहे। त्यामध्ये आम्ही निबंध स्पर्धासुद्धा घेतली आणि त्या निबंध स्पर्धेमधला विषय होता की अंमली पदार्थचे दुष्परिणाम और त्यावर उपाय। ते निबंध स्पर्धा घेऊन ते विद्यार्थ्यांचे आम्ही 1 ते 3 क्रमांक आणि नंतर उत्तेजनार्थ असे क्रमांक आम्ही काढलेले आहेत। एकंदरीत आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आम्ही कंपनीतले कामगार आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची मोहीम राबवली। 15 ऑगस्टला आम्ही प्रभात फेरी मुलांची काढून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे नशेचे किती दुष्परिणाम आहेत त्याबाबत वेगवेगळे घोषवाक्य किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं स्टिकर बनवून आम्ही त्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे। आणि आज या अभियानाच्या शेवटी आज आम्ही एक मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये इथले स्थानिक अकॅडमीचे विद्यार्थी असतील, पोलीस पाटील असतील, काही प्रतिष्ठित नागरिक असतील, त्यांनी सगळ्यांनी चांगला सहभाग घेतला। त्यात पत्रकार बांधव असतील, सगळ्यांनी चांगलं आम्हाला मदत सहकार्य केलं। आमच्या पोलीस अधिकारी अंमलदारांनी चांगलं नियोजन केल्यामुळं आजची एक चांगली मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी झाली। आमचा उद्देश आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आमचा मॅरेथॉनचा उद्देशच होता की ड्रग्ज फ्री तलासरी, आपल्यातले जे तरुण आहेत ते ड्रगपासून परावृत्त व्हावं, ते युवक नशा करू नये, करत असतील तर त्यांना परावृत्त करून त्यांना सोडण्यासाठी भाग पाडावं आणि जे कोणी असे ड्रग्ज विक्री करतात, सेवन करतात त्याच्यावर कारवाई हा सुद्धा आमचा अजेंडा असणार आहे। जनजागृती प्लस कारवाई अशा पद्धतीचं मोहिमेचं आमचं यापुढे स्वरूप असणार आहे आणि ही मोहीम जरी आम्ही 13 ते 17पर्यंत राबवली असली तरी भविष्यात सुद्धा ही मोहीम आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोकांपर्यंत, तळागाळांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचं एक पोलीस आणि नागरिक जनसंवाद आणि जे संवाद आहे तो वाढवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। आपण सर्वजण या मोहिमेला आत्तापर्यंत सहकार्य केलं, यापुढे असंच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं हे आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो। जय हिंद।